आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्यातील निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, एखाद्या ठिकाणी वाद झाला तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढू, बाकी सरसकट महायुती म्हणून लढणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू, मातोश्रीवर रणनीती ठरली, 12 उपनेत्यांवर विभागनिहाय जबाबदाऱ्या। ठाण्यात वाघ आणि सिंहावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार बॅनरबाजी, ठाकरे गटाचे 2 मराठी वाघ एकत्र येणार, फडणवीस आमचे बाप नाही अशी बॅनरबाजी, तर देवेंद्र फडणवीस आमचा सिंह असे भाजपचे ठाण्यात बॅनर्स। डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची जवळीक वाढली, मनसे शहर प्रमुखांनी घेतली ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची भेट, रेल्वेच्या समस्यांवर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचेही संकेत। 14 जूनला वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मनसैनिकांना भेटू शकणार नाहीत, राज ठाकरे वाढदिवसाला कुटुंबासोबत बाहेर जाणार, मनसैनिकांनी लोकोपयोगी कार्यक्रम राबवा, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र। मंत्री प्रताप सरनाईक आज बीडच्या मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेणार, चाकरवाडीतील शिवमहापुराण कथेला सुद्धा सरनाईक हजेरी लावणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आज पुन्हा आंदोलन, बाबा पेट्रोल पंप चौकात करणार चक्काजाम आंदोलन, जनतेला दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन। शिंदेंच्या शिवसेनेचा 19 जून रोजी वर्धापन दिन या संदर्भातला मेळावा वरळी डोम या ठिकाणी होणार, मोठे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात प्रवेश करणार, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा हा 3रा वर्धापन दिन असणार। नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं, मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनी सुद्धा नितेश राणेंचे कान टोचले।